दरम्यान यावर आता वरुण सरदेसाई यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। केडीएमसी मध्ये घोडेबाजार सुरू आहे। जे 4 नगरसेवक आमच्या सोबत होते त्यांनी अजून नोंदणी केली नाही। आम्ही पुन्हा बैठक घेऊ आणि जर नाही आले तर कारवाई करू असं वरुण सरदेसाईंनी स्पष्ट केलंय। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार हा सध्या सुरू आहे। वेगवेगळ्या आघाड्या युत्या या होताना दिसतायत। आमचे नगरसेवक हे आमच्या सोबत आहेत। जे 4 नगरसेवक हे आत्ता आमच्या सोबत नव्हते, त्यांनी अजून स्वतःची नोंदणी सुद्धा कोकण आयुक्तांकडे केलेली नाही। आम्ही येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये आमचे गटनेते हे व्हीप बजावणार आहेत। आम्ही परत एकदा बैठक बोलवू। या बैठकीस जर ते गैरहजर राहिले तर त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई ही होणार म्हणजे होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।